नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात जो कांद्याचा प्रश्न गाजतोय त्यांनी आज एक भयंकर स्वरूप धारण केलेलं आहे. कांद्याच्या निर्यात मूल्यावरती 40% अधिभार लावल्यामुळे शेतकरी नाराज झालेत आणि त्यामुळे देशभरातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन चालू केले. गेल्या 2 दिवसांपासून एकही लिलाव कांदा मार्केटमध्ये झाला नाही. देशातलं सगळ्यात मोठं मार्केट असलेलं लासलगावचं मार्केट सुद्धा सुनसान आहे. व्यापारी शेतकरी दोघेही नाराज आहेत. मात्र मध्यमवर्गीयांना कांदा स्वस्त मिळावा म्हणून सरकारनं बदललेलं धोरण आणि निर्यात मूल्य 40% लावणं हे कितपत योग्य आहे? नेमका कांद्याचा प्रश्न काय आहे आणि हा कांद्याचा प्रश्न कसा सुटू शकतो? नेमकं व्हायला काय पाहिजे? या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. खरं तर आपण अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉक्टर अजित नवले यांच्याकडून हा विषय समजून घेणार आहोत छोट्या छोट्या प्रश्नांच्या माध्यमातून. आपल्या सोबत आहेत नवले सर. स्वागत आहे तुमचं मुंबई तकमध्ये. नमस्ते. नवले सर, नेमका हा कांद्याचा प्रश्न आत्ताचा आहे काय? कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं 40% एक्सपोर्ट ड्युटी लागू केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 3-4 महिन्यापूर्वी कांद्याचं पीक बाजारामध्ये आलं. रब्बी कांदा जो महाराष्ट्रामध्ये 5.96 लाख हेक्टरवर घेतला जातो, तो कांदा बाजारात आल्यामुळे अचानक सप्लाय वाढला आणि त्याच्यामुळे भाव कोसळले. आम्हाला आमचा कांदा 400-500 रुपयानं प्रति क्विंटल प्रमाणे विकावा लागला. त्यावेळी शेतकऱ्यांची प्रचंड मागणी होती की आमचा कांदा नाफेडद्वारे खरेदी केला जावा, सरकारने मदत करावी. परंतु त्यावेळी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आलं, मदत झाली नाही आणि पुरेशी खरेदी नाफेडद्वारे सरकारने केली नाही. आता ज्यावेळी 2-3 महिने पुढे गेलेत त्यावेळी कांद्याचा क्रायसिस निर्माण झालेला आहे आणि कांद्याचे दर वाढतायत. येणारी दिवाळी आणि सण आहे, त्याच्यामध्ये कांद्याचे भाव अजून आणखीन वाढू शकतात असं लक्षात आल्यामुळे केंद्र सरकारने त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी त्याची वाढवली आणि 40% पर्यंत ती केलेली आहे. त्याचा परिणाम म्हणून बाजारमध्ये कांद्याचे भाव कोसळत आहेत आणि शेतकऱ्यांना अगोदर पैसे मिळालेले नव्हते, आता काही कांदा शिल्लक आहे शेतकऱ्यांकडे, त्याचे सुद्धा पैसे मिळणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे एक उद्रेक संबंध महाराष्ट्रभर कांदा उत्पादकांमध्ये आज रस्त्यावर उतरतोय. बाजार समित्या बंद करण्यात आलेल्या आहेत. नाशिकच्या सगळ्या बाजार समित्या बंद आहेत. आज अहमदनगरच्या बाजार समित्या बंद व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मला खात्री आहे की लवकरच पुणे आणि इतर बाजार समित्या सुद्धा जिथे कांद्याची उलाढाल होते ते व्यापार बंद होतील आणि शेतकरी रस्त्यावर या प्रश्नासाठी उतरतील. नवले सर, आता मला फक्त छोटे छोटे प्रश्न, छोटी छोटी उत्तरे यासाठी घेतोय मी. त्याचं कारण असं आहे की लोकांना समजावा हा प्रश्न नेमका काय आहे. आता हा जो कांदा शेतकऱ्यांकडे आता आहे जो तुम्ही म्हणताय तो थोडक्यात उन्हाळी कांदा आहे जो त्यांनी चाळीमध्ये साठवून ठेवलाय, बरोबर ना? अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि अजून जो कांदा मार्केटमध्ये यायचा आहे जो आपण खरीप कांदा म्हणतो तो कधी येतो मार्केटमध्ये? खरीपाचा कांदा आजचा सीझन याच्या नंतर येईल. आता जो कांदा आहे तो रब्बीचा कांदा आहे, म्हणजे त्याला आपण उन्हाळी कांदा म्हणतो, जो 5.96 लाख हेक्टरवर घेतला जातो तोच मुख्य कांदा आहे ज्याची साठवणूक करणं शक्य आहे. त्याची क्वांटिटी महाराष्ट्रातली 106 लाख मेट्रिक टन इतक्या उत्पादनाची आहे. तोच मुख्य कांदा आहे. नंतरचा जो खरीपचा कांदा येतो तो 90,000 हेक्टरवरचा कांदा आहे. तो तुलनेने कमी क्वांटिटीचा कांदा आहे आणि त्याच्यानंतर तो कांदा संपत आल्यानंतर लेट खरीपचा कांदा येतो तो 1.65 लाख हेक्टरवर, ज्याला आपण लाल कांदा म्हणतो, ज्याच्यासाठी मोठी आंदोलनं नाशिकमध्ये नजीकच्या काळामध्ये झाली आणि जो लॉंग मार्च निघाला त्याच्यामध्ये आपण पण आलेला होता. त्यावेळी जो इश्यू झाला होता तो लेट खरीपचा आहे. बरोबर. आताचा जो इश्यू आहे तो रब्बीच्या कांद्याचा आहे, उन्हाळी कांद्याचा आहे, जो साठवण्याजोगा कांदा आहे आणि त्याची खरेदी सरकारने केली पाहिजे अशी अपेक्षा होती. ते झाली नाही, त्यामुळे हा क्रायसिस निर्माण झाला. आता दुसरा महत्वाचा प्रश्न जो निर्माण होतो की सरकारनं हे केवळ आणि केवळ मध्यमवर्गीयांना कांदा स्वस्त मिळावा यासाठी केलेला आहे आणि याचा कसा तोटा होणार आहे? जर हे निर्यात शुल्क वाढवलं नसतं तर मिनिमम किती रेट मिळाला असता शेतकऱ्यांना, काय फायदा झाला असता आणि आता किती तोटा होणार आहे आणि कितीनी विकावा लागू शकतो कांदा? आता सध्या हा जो कांदा आहे तो साधारणतः 2200 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आज विकला आमचा जातोय आणि त्याच्यामध्ये थोडीफार वाढ होऊन साधारणपणाने तो 2500 पर्यंत गेला असता, फार तर 3000 पर्यंत गेला असता, म्हणजे 3 रुपयाने कांदा साधारणपणाने आमचा विकला गेला असता. त्याची क्वांटिटी कमी कमी होत गेली असती. आज 40 लाख टन कांदा आहे, कदाचित पुढच्या 2-3 महिन्यामध्ये तो कांदा आमच्याकडचा संपून गेला असता.
परंतु केंद्र सरकारला येणाऱ्या सणासुदीमध्ये जर हे बाजारभाव वाढले तर शहरामध्ये जो व्होकल क्लास आहे, जो बोलणारा वर्ग आहे, जो मतदान प्रभावित करू शकतो, राजकारण प्रभावित करू शकतो, त्याची संख्या शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे. मात्र त्याची बोलण्याची आणि मतदान प्रभावित करण्याची, राजकारण प्रभावित करण्याची क्षमता शेतकऱ्यांपेक्षा कैक पट जादा आहे. त्याला दुखवायचं नाहीये आणि म्हणून त्याला दुखवायचं नाही यासाठी हा उपाय करण्याचा प्रयत्न खरं तर केंद्र सरकारने केलेला आहे. परंतु मूलभूत प्रश्न हा आहे की हा उपाय केल्यामुळे खरोखर त्या मध्यमवर्गीयांना काही रिलीफ मिळणार आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. हे 40% कांद्याची जरी निर्यात त्यांनी अशा प्रकारे एक निर्यात कर जरी लादला तरी सुद्धा ज्या वेळी उपाय करायला पाहिजे होता ती वेळ दुर्दैवानं निघून गेलेली आहे. काय उपाय करायला पाहिजे होता आणि ती वेळ कोणती होती? तर ज्यावेळी आमचा कांदा बाजारामध्ये आला, ज्यावेळी रब्बीचा कांदा बाजारामध्ये आम्ही 400, 500, 600 रुपयाला विकत होतो, त्यावेळी जर पुरेशा प्रमाणामध्ये केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केला असता आणि तो जर योग्यरित्या साठवला असता तर आज मला असं वाटतं की ही नौबत आली नसती. शेतकऱ्यांना सुद्धा त्यावेळी 2 रुपये चांगले मिळाले असते आणि ग्राहकांना सुद्धा महागात कांदा घेण्याची गरज पडली नसती. हे जे प्रॉपर इंटरव्हेन्शन करायला पाहिजे, ज्या वेळी करायला पाहिजे, ज्या प्रकारचं करायला पाहिजे ते केंद्र सरकारने केलं नाही आणि त्यामुळे एकीकडे ग्राहकही भरडला जाणार आहे आणि शेतकरी सुद्धा मातीत गाडला जाणार आहे. आता मला एक गोष्ट सांगा की आता शेतकऱ्यांनी उद्रेक त्यांचा समोर आल्यानंतर, आंदोलनं सुरू झाल्यानंतर आज राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे पियुष गोयल यांच्याकडे गेले, केंद्रीय मंत्र्यांकडे. त्यांनी सांगितलं की राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत या मुद्द्यावरून आणि मग सरकारनं जाहीर केलं आणि काही ठिकाणी लगेच तातडीनं दुपारी 12 वाजेपासून खरेदी केंद्र चालू झाली नाफेडची. तर आता नाफेड खरेदी करायला तयार आहे कांदा 2400 रुपयांनी. ते परवडत नाहीये. काय अडचण काय आहे नाफेडच्या खरेदी केंद्रांमध्ये? बघा, शेतकऱ्यांकडे आज साधारणपणाने 40 लाख टन कांदा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकडे आहे. व्यापाऱ्यांकडे किती असेल? मी आपल्याला सांगतो, शेतकऱ्यांकडे जेवढा आहे तेवढाच कांदा, कदाचित त्यापेक्षा जास्त कांदा व्यापाऱ्यांकडे आहे. बरं, आपण शेतकऱ्यांपुरतं बोलू. शेतकऱ्यांकडे 40 लाख टन कांदा आज पडून आहे आणि केंद्र सरकारने नाफेडद्वारे खरेदी करण्याचं जे काही टार्गेट ठरवलंय ते किती आहे, ज्याचं खूप मोठं क्रेडिट केंद्र सरकार आणि राज्य सरकार घेऊ पाहत आहे, ते आहे केवळ 2 लाख टन कांदा. शेतकऱ्यांकडे 40 लाख टन कांदा आहे, तो शेतकऱ्यांकडे तसाच ठेवायचा, त्याच्यावर 40% निर्यात कर लावायचा आणि दुसऱ्या बाजूला 2 लाख टन कांदा आम्ही खरेदी करतोय, त्यातून हा प्रश्न सुटेल अशा प्रकारचं परसेप्शन निर्माण करायचं. मला असं वाटतं ही एक प्रकारची फसवणूक आहे. कदाचित आमचे शहरी बांधव ज्यांना एकंदरीत कांदा किती तयार होतो, त्याचं अर्थशास्त्र कसं चालतं याचा फारसं काही संबंध नसल्यामुळे त्यांना हे किती मोठं रिलीफ केंद्र सरकार देते असं वाटू शकतं. मग मात्र जे शेतकरी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आहेत, जे कांदा उत्पादक आहेत, शेतकऱ्यांची शिकलेली मुलं आहेत, त्यांना हे बरोबर माहिती आहे की 40 लाख टन कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक असताना केवळ 2 लाख टन कांद्याची सरकारी खरेदी करून काहीही होणार नाही. त्यांनी काही रिलीफ मिळणार नाही. जे नुकसान टॅक्स वाढवल्यामुळे झालेलं आहे ते शेतकऱ्यांचं बिलकुल भरून निघणार नाही. बरं, मला एक गोष्ट सांगा, आता 2400 रुपयाचा दर जो सरकारनं जाहीर केलाय तो परवडू शकतो का? त्या दरानं कांदा घालणं नाफेडला परवडू शकतं का शेतकऱ्यांना? आजच्या परिस्थितीमध्ये आपण जर बाजारभाव पाहिला तर तो साधारणपणाने 2200 ते 2400 रुपये आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी हा दर डिक्लेअर केलेला आहे. त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. तितका जरी दर आम्हाला मिळाला तरी पण मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये ते एक रिलीफ आहे. कारण आम्ही अक्षरशः इतक्याच चांगल्या क्वालिटीचा कांदा, मी सांगितलं 400-500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आम्ही विकलेला आहे आणि खूप मोठा तोटा सहन केलेला आहे. म्हणजे 105 लाख टन कांदा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी निर्माण केला. त्यापैकी जवळजवळ 60 लाख टन कांदा आम्ही 400, 500, 700, 800 रुपयानं विकलेला आहे. त्यामुळे त्या तुलनेमध्ये आज 2200 रुपये, 2500 रुपये तुम्ही आम्हाला देऊ पाहतात तर त्याचं स्वागत आहे. रेट बद्दल आज आम्हाला काही बोलायचं नाही. परंतु जी क्वांटिटी तुम्ही म्हणताय 2 लाख टन, त्याने काहीच होणार नाही. जर खरोखरच रिलीफ द्यायचंय तर 40 लाख टन कांदा आमचा या दराने खरेदी करा, विषय संपून टाका, आम्ही स्वागत करू. किंवा तुम्ही जे 40% इम्पोर्ट ड्युटी, एक्सपोर्ट ड्युटी जी लावलेली आहे ती रद्द करा आणि काही प्रमाणात कांदा खरेदी करून ग्राहकांना रिलीफ द्या, शेतकऱ्यांनाही 2200-2500 रुपये मिळू द्या. आमचं काहीच म्हणणं नाही. हा आहे मार्ग प्रश्न सोडवण्याचा. ते न करता केवळ 2 लाख टन कांदा खरेदी करणं हे असं मला वाटतं त्याच्यातून काही हा प्रश्न सुटणार नाही. आता मला एक दुसरा अजून एक प्रश्न पडलेला आहे की नाफेड जो कांदा खरेदी करतं तो सरसकट कांदा घेतं नाफेड की प्रतवारी करून, का त्याच्यामध्ये पण काही नियम वगैरे असतात नाफेडचे?
आपल्याला माहिती आहे की सरकारी खरेदी आणि सरकारी योजना म्हटलं की अटी शर्तींचं प्रचंड जंजाळ असतं. याच्यामध्ये आता ज्यावेळी हा शासन आदेश येईल, तुम्ही बघाल की एक नंबरचा अत्यंत चांगला, बिलकुल न डागलेला, न सडलेला, चांगल्या आकाराचा, चांगल्या गुणवत्तेचा हाच कांदा केवळ घेतला जाईल. तुम्ही बघा, शेतकऱ्यांकडे 40 लाख टन कांदा पडून आहे आणि त्यातला निवडून फक्त 2 लाख टन कांदा घ्यायचा आहे. तर ते किती नियम लावतील, किती अटी शर्ती लावतील, हे मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना मी सांगण्याची आवश्यकता नाही. शिवाय ज्या प्रकारचे व्यवहार बाजार समित्यांमध्ये चालतात, नक्की शेतकऱ्याचाच कांदा घेतला जाईल की हा 2 लाख टन कांदा हा परस्पर शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांच्या चाळीमधून सरळ नाफेडच्या चाळीमध्ये जाईल, हेही काही कुणाला सांगता येणार नाही, कारण व्यवहार तसेच चालतात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ह्या 2 लाख टनापैकी सुद्धा लाभ मिळेल असं व्यवहार पाहता मला वाटत. अच्छा, नाफेडच्या खरेदीमध्ये पारदर्शकता आहे असा विश्वास शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना आहे का? बिलकुल नाही. आपण बघा, ज्यावेळी आपलं आंदोलन झालं त्यावेळी त्यांनी काही कांदा खरेदी करण्याचं सांगितलं. मी आपल्याला आकडेवारीच ठेवतो, किती टक्के कांदा खरेदी होतो. मागच्या वर्षी भारतामध्ये 2022 मध्ये साधारण 229.5 लाख टन कांदा हा त्याचं उत्पादन झालं. त्यापैकी खूप गाजावाजा झाला की आम्ही खूप चांगला कांदा खरेदी करतोय, सरकार इंटरव्हेन करतंय. पण आकडेवारी ज्यावेळी बाहेर आली त्यावेळी या 229.5 लाख टनापैकी नाफेडनी खरेदी केला 2.5 लाख टन कांदा. आता तुम्ही टक्केवारीच्या भाषेत लक्षात आलं तर आपल्या लक्षात येईल, एकूण जो उत्पादित झालेला कांदा होता त्यापैकी फक्त 1.08% इतकाच कांदा नाफेड खरेदी करू शकते. असं का होतंय? कारण ज्यावेळी इंटरव्हेन करायला पाहिजे, नाफेडला परवानगी द्यायला पाहिजे, पैसा द्यायला पाहिजे, त्यावेळी पैसा देत नाही सरकार, आणि मग अशा प्रकारे त्या सरकारची अशी प्रकारची नाचक्की होते. आता आपली साठवण क्षमता किती आहे हाही फार मोठा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण जो आपला महाराष्ट्रात जो साठवण्याजोगा रब्बीचा कांदा आहे तो 106 लाख टनाचा आहे. त्यापैकी एकूण आपली महाराष्ट्राची साठवण क्षमता किती आहे, म्हणजे गोदामं किती आहेत महाराष्ट्रामध्ये, तर राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेमधून आपली साठवण क्षमता आपण डेव्हलप करू शकलेलो आहे फक्त 19.48 लाख टन कांद्याची, आणि शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जी क्षमता अचीव्ह केलेली आहे ती आहे 7 लाख टनाची. दोघांची बेरीज केली तर होते 26.48 लाख टन कांदा इतकाच आपण साठवू शकतो. कांदा तयार किती होतो? 106 लाख टनाचा, आणि आपण साठवू किती शकतोय तर 26 लाख टनाचा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 100 लाख टन कांद्याचं उत्पादन होतं आणि 25 लाख टन कांदाच आपण साठवू शकतो. म्हणजे चतकोर भाग सुद्धा कांदा साठवण्याची क्षमता आपण गेल्या 5-25 वर्षामध्ये निर्माण करू शकलेलो नाही. हे आपल्या सरकारचं अपयश आहे. जिथे एफर्ट्स लावायला पाहिजे तिथे लावायचे नाहीत. साठवण क्षमता वाढवायला पाहिजे, वाढवायची नाही. नाफेडला परवानगी द्यायला पाहिजे, द्यायची नाही. नाफेडला कांदा खरेदी करून ग्राहकांना स्वस्तात देता यावा यासाठी पैसे द्यायला पाहिजे, ते द्यायचे नाही. आणि दुसऱ्या बाजूला सरकार वाचवायचं, मतदान वाचवायचं म्हणून शेतकऱ्यांना मातीत घालण्याची भूमिका, टॅक्स वाढवण्याची भूमिका अशा प्रकारे घ्यायची, आणि त्यातून शेतकरी आणि ग्राहक दोघांचंही हित साधलं जाणार नाही अशा प्रकारे भूमिका घ्यायची. मला असं वाटतं ही दोघांचीही फसवणूक सरकार करतंय. जे करायला पाहिजे ते करत नाही, हेच या आकडेवारीवरून आपल्याला स्पष्ट. माझा शेवटचा प्रश्न आहे की आता काही राजकीय पक्ष जे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की 4,000 चा भाव दिला तर परवडेल कांदा घालणं, नाफेडने तेवढा भाव द्यावा आणि कांदा खरेदी करावा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की आपला कांदा जर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जाऊ शकला नाही या निर्बंधांमुळे, तर त्याचा फायदा पाकिस्तान, इजिप्त, इराण या देशांमधल्या शेतकऱ्यांना होईल, आणि सरकारचं जे धोरण आहे ते आपल्या शेतकऱ्यांना फायदा करून देण्याऐवजी पाकिस्तान, इजिप्त, इराणच्या शेतकऱ्यांना फायदा करून देणारं धोरण आहे. तुम्हाला असं वाटतंय की 4,000 खरेदी करणं शक्य आहे आणि हे धोरण जे आहे हे बाकीच्या देशांना फायदा करून देणारं धोरण आहे? उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे ही किसान सभेची भूमिका राहिली. राहुरी कृषी विद्यापीठाने काढलेला जो उत्पादन खर्च आहे तो साधारणपणाने 1,000 ते 1,200 रुपये प्रति क्विंटलचा आहे. त्यानुसार हिशोब करता त्याच्या 1.5 भाव आपल्याला मिळावा, 2 भाव मिळावा, अशा प्रकारची मागणी मला वाटतं व्यवहार्य मागणी आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेतकरी आंदोलनाची प्रामाणिक राहून जर बोलायचं झालं तर 200 ते 250 रुपये जरी आज आम्हाला 2,000 ते 2,500 रुपये भाव जरी आम्हाला आता दिला तरी तो आम्हाला चालणार आहे. प्रश्न आहे तो किती क्वांटिटी मध्ये तुम्ही कांदा खरेदी करा. तुम्ही 4,000
रुपयानं भाव देणार आणि 2च लाख टन कांदा जर खरेदी करणार असाल तर त्याचा आम्हाला कोणताही फायदा मिळणार नाही, हा एक नंबरचा मुद्दा. दुसरा आपला जो प्रश्न आहे की इतर देशांच्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल का? स्वाभाविकपणाने नक्कीच त्याचा लाभ त्यांना मिळेल. एकतर आपली पत खराब होईल. आता ज्या प्रकारे अचानक अशा प्रकारची घोषणा करण्यात आली, अनेक व्यापाऱ्यांची जहाजं बंदरामध्ये कांदा भरून पडलेली आहेत, अनेक व्यापाऱ्यांनी वायदे केलेले आहेत, व्यापार करार केलेले आहेत आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांबरोबर. अशा प्रमाणे अचानकपणाने जर आपण आपल्या सरकारने भूमिका घेतली आणि सरकार अशी अचानक भूमिका कांद्याबद्दल घेत आलेली आहे, त्याच्यामुळे आपल्या व्यापाऱ्यांबरोबर भावी काळात व्यापार करायचा की नाही करायचा याचा विचार नक्कीच इतर देश करतील आणि त्यातून आपली आंतरराष्ट्रीय व्यापाराची जी एक प्रकारची पत आहे, जी विश्वासार्हता आहे, ती अगोदरच डागाळलेली आहे. कांद्याबद्दल तर ती खूप खालावलेली आहे, ती आणखीन खालवल्याशिवाय राहणार नाही आणि भावी काळात आपल्या व्यापारावर त्याचा वाईट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही स्वाभाविकरित्या. आता माझा शेवटचा प्रश्न असा आहे की आता किसान सभेची भूमिका काय आहे? सरकारनं 2400 रुपयानं कांदा खरेदी करण्याची तयारी दाखवली, त्यानंतर लिलाव चालू होणार का? मार्केट कमिट्या चालू होणार का? किसान सभा यावर ठाम आहे आणि इतरही शेतकरी संघटना त्याच्यावर ठाम आहे की जोपर्यंत अशा प्रकारे निर्यात जी काही इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटी जी वाढवलेली आहे ती जोपर्यंत केंद्र सरकार मागे घेत नाही तोपर्यंत अशा छोट्या छोट्या तुटपुंजा अशा प्रकारच्या उपाययोजनांमुळे आमचं बिलकुल नुकसान भागणार नाही आणि त्यामुळे हा उद्रेक वाढत जाणार आहे. केवळ कांदा उत्पादकच नव्हे तर अशाच प्रकारे टोमॅटो उत्पादक शेतकरी सुद्धा नजीकच्या काळात सरकारने दुखावले. आमच्याकडे जेव्हा खूप कांदा टोमॅटो पडलेले होते, बाजारमध्ये फेकून आम्ही देत होतो, त्यावेळी आम्हाला मदत केली नाही. मात्र ज्यावेळी टोमॅटोचे भाव वाढले त्यावेळी नेपाळवरून टोमॅटो आयात करण्यात आला, बाजारामध्ये हस्तक्षेप करून टोमॅटो खरेदी करू करू ग्राहकांना देण्यात आले, मात्र शेतकरी अडचणीत असताना मदत झाली नाही. दुधाच्या बद्दल सुद्धा शेतकरी अशाच प्रकारे दुखावले गेलेले आहेत. सरकारचं काहीही कारण नसताना आम्ही पावडर आयात करू अशा प्रकारचं धोरण बाहेर आलं, त्याच्यामुळे 34 रुपये प्रति लिटरचा आमचा दुधाचा दर हा 24 रुपये प्रति लिटर पर्यंत खाली पडलेला आहे. त्यामुळे हे सगळे शेतकरी दुखावले गेलेले आहेत. संधी एक प्रकारे या आंदोलनाची त्यांना यामुळे जर मिळणार असेल आणि केंद्र सरकारच्या विरोधात उभं राहायला त्यामुळे एक प्लॅटफॉर्म मिळणार असेल तर हे सगळे शेतकरी भावी काळात जोडले जातील आणि महाराष्ट्रभर हे आंदोलन नक्की वाढेल. सरकारला या पॉलिसीचा विचार करायला लागेल. अशा प्रकारचा लढा यातून नक्कीच पुढे निर्माण होईल. निश्चितपणे डॉक्टर, तुम्ही खूप सविस्तर आणि खूप व्यवस्थितपणे कांद्याचं अर्थकारण समजून सांगितलं. ज्यांना कांद्याच्या या सध्याच्या वादात बद्दल काहीही माहिती नाही आहे किंवा सरकारनं घेतलेली भूमिका योग्य आहे की शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका योग्य अयोग्य काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर डॉक्टर अजित नवले यांनी जी माहिती दिलेली आहे ती माहिती नक्की बघा. या 15 मिनिटांच्या चर्चेमध्ये तुम्हाला कांद्याचा संपूर्ण प्रश्न काय आहे तो आणि त्याचा निकाल कसा लागू शकतो, नेमकं सरकारनं काय करायला पाहिजे आणि काय अडचणी आहेत याचा उहापोह यातून केलेला आहे. डॉक्टर, तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भविष्यात सुद्धा कांद्याच्या प्रश्नाबद्दल आणि इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल अशी चर्चा जेव्हा असेल तेव्हा आपण उपलब्ध असाल अशी आशा व्यक्त करतो. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला? कांद्याच्या प्रश्नावरती आपलं काय म्हणणं आहे? शेतकऱ्यांचं मरण हे केवळ ग्राहकांसाठी आणि मध्यम वर्गीयांसाठी केलं जातं आहे का? याबद्दल आपली काय मतं आहेत हे कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. तुम्ही बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत जातील आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.